झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। खासदार निलेश लंके यांनी हजरत शाह शरीफ दर्ग्यास फुलांची चादर केली अर्पण। खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोफत सर्व रोग निदान शिबिरास धावती भेट। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीचा प्रभाग क्रमांक 4चा घेतला आढावा। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी आज हजरत शाह शरीफ दर्ग्याला भेट देत चादर अर्पण केली। ऐतिहासिक शहरातील दर्गा दायरा येथील सुफी संत हजरत पीर शाह शरीफ रहमतुल्लाह अलैह हे हिंदू मुस्लिम समाजाच्या ऐक्याचे प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांची शाह शरीफ बावा यांच्यावर गाढ श्रद्धा होती। त्यांच्या आशीर्वादाने मालोजी भोसले यांना शहाजी आणि शरीफजी अशी 2 पुत्र प्राप्त झाली। मालोजी राजे यांनी एक मुलाचे नाव शहाजी तर दुसऱ्याचे शरीफजी ठेवले अशी आख्यायिका आहे। बाबासाहेब पुरंदरे यांच्या पोवाड्यात आजही ती ऐकायला मिळते। शहाजी राजे हे शिवाजी महाराज यांचे वडील आणि शरीफजी हे त्यांचे चुलते होते। आज शाह शरीफ बावा दर्गा संदल आहे, उद्या उरूस। या निमित्ताने खासदार लंके यांनी दर्ग्याला भेट देत चादर अर्पण केली आणि खासदार लंके प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोफत सर्व रोग निदान शिबिरास खासदार लंके यांनी धावती भेट दिली। तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीचा प्रभाग क्रमांक 4चा आढावाही घेतला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे खान सर, माजी नगरसेवक फयाज शेख, शम्स खान, बाबा खान, माजी नगरसेविका शेख नसीम खान साहब, फरहान बॉक्सर, आतिक कुरेशी सह अन्य मान्यवर उपस्थित होते। तुम्ही पाहिलं असं ना, आज सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आपल्या समोर येतात त्या म्हणजे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवलेल्या आहेत। त्यामध्ये नेत्र तपासणी असो किंवा महिलांच्या बाबत जर विचार केला तर HP चेक करणं, रक्त कमी झालेले, असे वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहे। त्यामुळे आज आपलं या भागातील फकीरवाडा परिसरामध्ये शाह शरीफ दर्गा ज्या ठिकाणी मालोजी राजेंनी आपल्या मुलांसाठी एक मन्नत मागितली होती, एक नवस केला होता आणि त्या दर्ग्याचा आज उरूस आहे। त्या उरुसाच्या निमित्ताने आपण लोकप्रतिनिधी या नात्याने या भागातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे या भावनेतून आज या ठिकाणी आपण नेत्र तपासणी आणि वेगवेगळ्या तपासण्यांचे शिबिर या ठिकाणी ठेवलेले आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे लोकांचा सहभाग पाहायला मिळाला। त्यामध्ये 800 ते 900 लोकांना चष्मे वाटप झाली। एक 80 ते 90 लोकांचे आतापर्यंत मोतीबिंदूच्या त्या ठिकाणी तपासणीमध्ये निघले। त्यांचं सुद्धा आपण एक चांगल्या हॉस्पिटलमध्ये फ्री ऑफ मध्ये ऑपरेशन करून त्या ठिकाणी दिलं जाईल। आणि येणाऱ्या आजच्या या सगळ्या माहोल पाहिल्यानंतर माझ्या परत लक्षात आलं की आपण या परिसरामध्ये सर्व रोग निदान शिबिर एक चांगल्या पद्धतीचं घेण्याचा माझा मनोदय आहे आणि आपण लवकरात लवकर या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीने आमच्या मेंबर पण या ठिकाणी सगळे आमचे एक चांगलं शिबिर सुद्धा आयोजन करणार आहे। त्याच पद्धतीने आता सध्या महानगरपालिका निवडणूक आहेत, काही माजी नगरसेवक आहेत, त्यांनी असा आरोप केलाय की वर्क ऑर्डर निघून सुद्धा महानगरपालिकेच्या वतीने काही कामं जाणून बुजून रखडवले जातात। तर याच्यावरती कोणता राजकीय दबाव आहे का? तुम्हाला एक सांगू का, महानगरपालिकेच्या बाबत मी अनेक वेळा तक्रारी केल्या। या महानगरपालिकेचे डांगे नावाचा एक ग्रस्त आयुक्त म्हणून त्या खुर्चीवर बसताना आहे। वास्तविक पाहता त्या खुर्चीला पात्र नाही म्हणलं तरी चालणार आहे, पण ती खुर्ची बसलेली तो माणूस एका राजकीय पार्टी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्त्यासारखे काम करतो। या भागामध्ये रस्ते मंजूर झालेले, महानगरपालिकेतून रस्ते मंजूर झालेले, जाणीवपूर्वक ते रस्ते होऊन न देण्याचा घाट या मंडळीने त्या ठिकाणी घातलेला आहे। ठीक आहे, आज ना उद्या दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे आणि ते रस्ते शेवट हा निधी काय कोणाच्या घरातला निधी नाही, शासनाचा निधी, हा महानगरपालिकेचा निधी। त्या परिसरामध्ये काम मंजूर झालेले ते करावंच लागणार आहे, ते आम्ही करूनच घेणार आहे। पण इतक्या दिवस कुठंतरी अडचणीत आणायचा राजकीय द्वेष मनात ठेवून या परिसराला मुद्दाम होऊन या परिसरातले काम रखडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो आम्ही हाणून पाडणार आहे। सर, एक प्रश्न असा आहे की महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमध्ये काही मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचा आरोप काल पत्रकार परिषदेत अभिषेक कळमकर यांनी केला। याच्यावर आपलं काय म्हणणं? त्यांनी जो आरोप केला तो सत्य आहे, त्या आरोपामध्ये सत्यता आहे। अभिषेक कळमकर साहेबांनी याद्या त्या ठिकाणी वाचल्या, याद्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अफरातफर केली। तुम्ही पाहिलं असेल ज्या वेळेस वाढ रचना झाली
वार्ड रचनेमध्ये सुद्धा विशिष्ट भाग माझ्या विरोधातला आहे तर मग त्याला वेगळ्या भागात टाकायचं. विशिष्ट मतदार हा माझ्या विचाराचा नाही मग त्याला वेगळ्या ठिकाणी टाकायचा. म्हणजे उपनगरातला मतदार केडगावमध्ये त्यांचे नाव आलेत आणि केडगावच्या मतदारांचे नाव उपनगरात आलेत, नगर शहरात आले. हे जाणीवपूर्वक ह्या राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर हा केलेला प्रयोग आहे. मी सांगितलं ना, तो आयुक्त हा एका पक्षाचा कार्यकर्ता असल्यासारखं काम करतोय. माझं तर जाहीरपणे तुमच्याद्वारे सांगणं आहे की त्यांना एखाद्या पक्षाचं तिकीट द्या, निवडणुकीला उभा करा. Zero News. It's news impact.